तर मंडळी इथं मी खुर्ची बसते कारण मला जायचंय माझ्या भावासोबत वावरात. म्हणलं चला वावरात पण जावा, व्लॉग पण काढावा. तसं मी वर्षातून 2 बऱ्याच वावरात जाते, म्हणजे मोजून 2 बऱ्या जात असेल खरंच. तर त्याला म्हणलं मी खुर्ची बसते बाबा, मला नाही उचलून, कारण मला गाडीत बसता येत नाही. गाडीतून मी उतरते, कशी उतरते तुम्ही बघाल ब्लॉगमध्ये, पण मला गाडीत बसता येत नाही. सो तो मला इथं नेतोय आणि चला आता भेटूया वावरात जायच्या व्लॉगमध्ये. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी चालले जसं की तुम्हाला सांगितलं वावरात हरभरा उपटायला. तर हा बघा माझा भाऊ आणि आम्ही दोघं जाणार आहे. म्हणलं व्हिडिओ काढायला रुद्राला पण घ्यावा, तर इथं रुद्राच्या घरी फोन केला होता, त्याला म्हणलं चल हरभरा खायला आणि एक व्लॉग पण बनवायचं आपल्याला. तर बघा तो येतोय आणि व्हिडिओग्राफर घेतोय गाडीत. व्हिडिओग्राफरला जागा दे की. माझं पण ते घेऊन गेला तुला मग. काय सांगायचं चाललो आम्ही वावरात. गाडी पुढे चाललाय. तुला गाडीत बसत नाही, त्याला गाडी घेत लागतात. भैया कभी नहारे. वावर दाखवत आज तुम्हाला आमचं. मस्त वाटतं वावरात, नाही का रुद्र? हा, आणि असं दिसायला पण किती दिसतं ना, मस्त हिरवगार सगळीकडे मस्त. बघ ना फोटोत दिसत पण किती छान दिसते. पण बिबट्याला मग ते गारा हा ना, आमचा डुग्ग्या बघा गाडीच्या पुढंच आहे बघा. येते का नाही का आपला व्हिडिओ असा हलत हलत मी सगळं हलत मक्का स्प्रिंकलर चालले. काय बरोबर जंगलातून वावरात जातो. काय रे रस्त्यात गाड्या लावता तुम्ही? दोघांनी दुसरी उचलली, याला फेकली. हा तिकडून यायचं यावर आणले हाडवी कांद्याच्याकडे तुम्ही जागा आहे ना तुमच्यावर राहिले. कोणत्या आहे का? परत मग का काय टाकले? कटवाळ टाकलंय का? एवढं भरायचं का मग आता? पण तू का बरं नेऊ केवढं मोठं? काय किती दिवस लागन भराय? टाइमच आहे का सांग बरं सोन्या. पिऊन आता परत वळून माग मधी वावर असतात त्यांचं काय खरं नाही बघ. लोकांना जागाच नाही, असं रस्त्याचं कळून कळायला पाहिजे हा. आता कसं जाणं? गाडीला दगड कोणी दगडी मारली, शिंग दगडी मारल्यावर राग येईल ना डायरेक्ट. ते तिकडे कुठे चालली? ती एकटी चालली पूर्ण पुढं काय वावर गाडी घालायची होती, ते पाईपलाईन टाकून ठेवली माझी, परत फिरतोय. पाईप जोडला तिकडे ना. इथून जायचं मग इथूनच गेलो होतो आणि उतरून जाऊन बघा काय आहे हरभरा. इथं परत गाडी तिच्या आहे नुसत्या गाड्या. ते ठोकून राहिली कलावीच्या जसं वाटत वाटायलाच गाड्या तिथून तर अशा बांधल्या काढतात नाही काय काढल्यात त्या दिवशी तुम्हाला आज जायचं मला मस्त बघायचं खालून काढलं पण वरतच काढलं.
सोलर पाणी येतं लय प्रेशर मिळतं. हे आमचं वावर. वरती तिकडून जायचं होतं पण ते पंड्या दादांनी ते पाईप आथरल्यात काय भरणं चालू आहे. केलं का चालू? लांबूनच घे नाही का म्हणजे टोपी बिपी काहीच नाही आणली रुद्र आपण. म्हणून किती लागत ते. आणलंच राहायचं बारकाला. कांदा भरीत असते. खायला नाही आहे बघू. मला सापडलाय कांदा. हे खराब झालेलं पण पाट्यासारखा तर गडी हा मस्त मध्येच ठेवलाय मांडून. आता मी कशी येईल तिकडं. पहिला हरभरा खाऊन घ्या म्हणून असं म्हणलं असेल. बारीकच आहे अजून बघ हरभरा. दाखव वावर आपलं. खोल वावर ही जावर. तो मंदिराचा कळस पण दिसतोय बघ. त्याचं पळायचं आहे ना. कुठून? काय ते काय मस्त आहे बघ हरभरा. धडपा धडपा म्हणजे तुकडा असतो ना असं बांधायला. चला वावरात मोकार ऊन लागत आहे. हे बघा हे सगळं आमचं वावर आहे. मस्त झाड आहे लिंबाचं. आणि तर आमच्या वावरातून तारा गेलेल्या आहेत. हे तर काय ते काहीतरी तळ आहे रुद्र म्हणत होता. व आवाज पण येत राहतो एक सारखा इथं वावरात आहे ना रे. आवाज पण येत राहतो सारखा. मासा माणसं रील पण घडवा थोडं नंतर हरभरा खाताना. आम्ही बसलो होतो ना तिथले कवळा कवळा होता हरभरा. आणि त्याच्यानंतर म्हणजे बाळ तिकडं उपटत होता माझा भाऊ. तिथं चांगला होता म्हणून एवढा लांब गेला होता हरभरा आणायला. स्वतः तो घेऊन येते. किती लांब दिसते मी इथून. म्हणजे वावराच्या एका टोकाला मी बसले होते आणि एका टोकाला रुद्र हरभरा आणायला गेला होता. तो निबर जिथं असतो ना तिथंच घ्यायचं असतं. तिथं लय पातळ पातळ इथं हरभराच नाही पहिली गोष्ट. मधला चांगला आहे खायला. हास्य कुठे काय मी रात्रीची. नाही रे उद्या बाजार नाही का. रविवार. मस्त आहे हरभरा. भारी का हरभरा रुद्रा. ताजा ताजा आहे ना मस्त लागतो खायला. उपटल्याला लगेच. एक माणूस आला बघ हरभरा घेऊन. एक माणूस आता उपटते हरभरा. त्याला उपटतो का नाही काय ना उपटते. गाणी चालल्यात का चढला भाऊ एवढ्या दिसाना दिसाना भोज भोज करायला लागले मी त्या महेशचं ऐकून. कसलंय मोठा असं वर नाही का चांगला पळत पळत चढला. रेग्युलर व्हिडिओनी एवढ्या लांबून दिसते. मी झूम केले तेव्हा कुठं तो जरा जवळ दिसतोय. आहे का मासं. करू फोन मग आपल्याला. फोन करू. जाळी येऊन द्यायला का. हा ना इथंच पडलं इथंच बाजू इथंच पकडायचं इथंच भाजायचं आणि इथंच खायचं. हाँ छोटा ले रे. पार्टी पार्टी कडे जास्त होता पार्टी कडे. हेलो गाइस स्वागत है आप सभी का हमारे चैनल में. आई होप आप जिंदा हो. हम तो मर गए. हमारा कैमरा मर गया. हमने फिर से जिंदा कर दिया. एक इंसान ही काट दिया हमने.
दिया। आ गया फिर से हमारे व्लॉग में वो। टपक गया ऊपर से। तो बिना समय गवाते हुए हमारे चैनल को आप सब्सक्राइब कीजिए। थांबा पहिले हरभरा खाऊन घेऊन दे। हम हरभरा खाते हैं, तब तक आप सब्सक्राइब कीजिए। पहले हरभरा खाते बस उसके बाद बोलेंगे, रुको थोड़ा देर। हरभरा इज इम्पॉर्टंट। रुद्रा बोल, काय बोलू? काहीतरी बोल. इकडे जरा जवळ, एवढा लांब का बसलाय तो? ना हरभरा खाताला आम्ही तसं ना. हा तात्यांना बी काम झालं जास्त. त्यामुळे त्याच्यावरच त्याला काय होतं. रुद्राने आपलं आपलं उपटून आणलंय. लागा तिथं डोळ्यात येते डायरेक्ट. सगळ्यात जास्त हरभरा हृदयानेच खाल्लाय. पर्पज काय आपल्या इथे वावरात आहे? आपला पर्पज काय? तुला हरभरा आणायला सांगितलं तर आम्ही आता सांग आलोय बोंबलत व्हिडिओ काढायला, हरभरा खायला. बळच मागे लागलेले हे दोन व्यक्ती. आम्ही आलोय बळच मागे लागून. तुमचा कॅमेरा काय मारणार आहे ना एका जागी. बिचारा बिचारा. अरे बाबा जग कुठंतरी नांद, एका ठिकाणी नांद. नांदला का? नांदला पण लय बरोबर दिसतोय, असं चांगलं नाही. कॅमेरा म्हणतोय मला तुमचा व्हिडिओ काढून द्यायचा. लय लांबचं लांबचं नाही येते, थोडंसं त्यात आहे. हेलो गाइस, स्वागत है आपका हमारे नए व्लॉग में, जिधर हम आए हरभरे के खेत में हरभरा का चना खाने। एक्चुअली चना उपट के बाज़ार में लेके जाने के लिए आए थे, लेकिन अभी पहले पेट पूजा फिर काम दूजा. हाँ, ऐसा पहले हमारे यहाँ ऐसा होता है, पहले खाते हम लोग। हम जैसे आए वैसे खाते जा रहे. खाने के बाद सोने का, फिर उठने का और घर जाने का. सृष्टीला का नाही आणलं तो? अरे काय काय माहिती. आले असते लुडबुड करायला मध्ये. बिबट्या घेऊन गेल्या. रुद्राला घेऊन गेलो. असं त्याचं काय करतो? मग सृष्टीचं काय करायचं? कन्यारत्न आहे ती. मग हा पुत्ररत्न नाही का? पुत्राला कोण नाही त्याला उलट पुत्ररत्न लागतो. कन्याला वॉन्टेड आहे. ते अशिक्षित लोक असतात ज्यांना पुत्र लागतो, कन्या नको. ते शिक्षित आहेत त्याला कन्या लागते. पुत्राला ऍडजस्ट करतात ते. पण दोन्ही नसले. पुत्र कुत्र ऍडजस्ट करून घेतात घरात. एकच व्हॅल्यू असतो पुत्राला आणि कुत्राला. जे कुत्र नाही खात ते पुत्राला दिलं जातं खायला. हे बरोबर आहे. हाच रियालिटी ऑफ सोसायटी. या हरभरा खायला. तिथून बोला काय तुम्ही बोलला? हिंदी. कोणती? आपला ब्लॉग मराठी पण. मला हिंदी बोललो. हिंदी ऑडियन्स बी अट्रॅक्ट करायचे आपल्याला. पण मराठी शाळेत जाणारे हिंदी शिकत नाहीत का? त्या शाळेत हिंदी शिकत नाही का? हां, शिकतात. आणि मग तुला हिंदी कळतेच ना. मग मराठी बघणारे पण हिंदी बघू शकतात ना, ते ऐकू शकतात ना. तसं नाही, पहिली सुरुवात हिंदीतून गेली होती. मला वाटलं अख्खा ब्लॉग हिंदीतूनच करायचा. आपलं मिक्स आहे. भी चलता. अंग फिर ले ना. काय ले. हा. कसं उपटून रे? टपका तेवढं एवढू शकते नाही. काय माहिती या आता किती? वेळेला अजून उपटावं लागेल तेवढं. काय बघायचं? 50 गड्डे व्हायचे नाही का? आता त्याने 10 गाड्याचा उपटला असं. नसून जास्त उपटला असेल. 20-30 द्यायची पेमेंट. नीट सोडून. मला डोंगरावर न्यायचं प्लॅन चाललाय. ट्रेनने फेकून द्यायचं. रुद्रा म्हणते ते औषध मारायचं ड्रोन असतं ना, त्याला आपण खुर्ची बांधू. बाळ म्हणते नाही तर ट्रेनमध्ये बसून ट्रेनना असं धोका द्यायचा. आणि बोलवायची तिथे गाडी बिडी उचलते त्याचं पुढं असतं ना दांडगं, त्याला चांगली रस्सी बांधायची तुला त्या रस्सी हलवायला लावायचं ट्रेनला. असं झोका द्यायचा ना असंच सोडून द्यायचं तिकडं. तिकडे गेलं पडले आम्ही. त्या डोंगरावर जायचं आहे आम्हाला. कुठं माहिती का फोनमध्ये तो डोंगर दिसत पण नाहीत का, तसं दिसतोय लय मोठा. त्या डोंगरावर जायचं असं प्लॅन चाललाय. हालाकी आम्ही जाणार नाही. ही तुटलेली बावळ पण चांगली दिसते.
गाभा नाही ते लिंबाचे हा पण मस्त मस्त. थोडी वेगळ्या जातीचा लिंब आहे काहीतरी म्हणतात. मी खुडते भाजी थोडीशी संध्याकाळच्याला होईल. वावरात आलंय म्हणलं मस्त भाजी थोडी. ते हे होतं टावरच्या खाली. आपण करू ना आता. मोरीचं झाड होतं तो पण काय आणखी आणि असतं एवढा असून त्याच्याने कॅमेरा आता याला ब्लॉगर बनायचंय. कारण की तो गोरा झालाय म्हणून. रुद्रा म्हणते तात्याला गोरा दिसते आजच्या काळी झाली. युनिव्हर्सल ट्रूथ. कमेंट मध्ये टाका कोण गोरा आहे कोण काळे. कमेंट मध्ये तुमचं मत कळून द्या कोण गोरा दिसते कोण काळे दिसते. आपण त्याला 1 रुपयाचं बक्षीस देऊया. रुद्राकडून त्याला 1 रुपया. रुद्राला पण घेत जायचं आता ब्लॉग मध्ये. रुद्रा येत जाऊ का तर येतो म्हणा. आम्ही आता ब्लॉग करत नाही घरी आजीकडचेच करत असते. आता परत करत जाऊ गावातले वगैरे. मी लय असं बघितलं आजूबाजूचं असते तुमचं नसते. ते ना या दोन्ही कॅमेऱ्यातून रेकॉर्ड करतात पुढच्या बी मागचं. मग तो इकडून एक माणूस असून इकडून एक बोलण्यामध्ये त्यांचा संवाद हा. दोन्ही मध्ये ठेवणार तू आणि गाडी चालवतो ना पुढचा बी दिसणार हा. पूर्ण अँगल. मागचा बी दिसणार पूर्ण अँगल. साईडचं अख्खं दिसतं अख्खं गोल अराउंड. गोल गोल फिरत राहत ते. फिरत नाही राहत जागेवर जास्त पण सगळं गोलचं घेत अख्खं. कसं काय बरं अख्खा गोल घेत असेल. धर ही भाजी टाक. कोणता तरी कॅमेरा आहे ए धर ही भाजी टाक. असं वरती फेकलं ना. ए तो हात कसला आहे भाजी धुवून नाही घेते तू. हा काय म्हणला तसंच एक कॅमेरा आहे असं फेकलं ना वरती त्याचं अख्खी पृथ्वी गोलवानी दिसतं. मग तोच कॅमेरा. तोच कॅमेरा सांग तुला ते वर नाही फेकी देऊ. सेल्फी स्टिक असते इनव्हिजिबल. हा ते किल्ल्यावर बी आज धरून येणार ती सेल्फी स्टिक असते ती 2000ची. आमच्याकडे पहिली होती आम्ही ना मी सृष्टी नव्हती तेव्हा. चोर बाजारात आणलेले नाही. अरे नाही आम्ही ते वॉटर पार्कला गेलो ना तेव्हा फोटो काढाय. 50 रुपयाची बी नाही. मग माझं पण गिफ्ट हे बी सेल्फी स्टिक आहे. हे बी सेल्फी स्टिक आहे की हा मग ते पण तुला. ती नाही 2000 वाली आहे जी त्या कॅमेरा इनव्हिजिबल होती गायब होती डायरेक्ट. किती लागत असेल त्याला त्या कॅमेराला. हा मी ते बघतो बरं का ते माणसं असं धरलं. आता बडबड करून झाली. हरभरा खाऊन झाला. बाळाने एवढा हरभरा उपटलाय आणि इथं थोडासा आणून ठेवलाय. तर आधी त्याच्याकडे कापड नव्हता ना बांधायला. जेवढा बांधला तेवढा बांधला म्हणजे त्या फडक्यात. आणि बाकीचा तो असा नेऊन टाकतो. त्यांनी इथं थोडा आणला होता ना तो रुद्राला म्हणला तेवढा टाक. 2-3 बाऱ्या रुद्राने परत 2-3 बाऱ्या करून तेवढा बिचाऱ्याने टाकला 2 बाऱ्या. रुद्राला काय लई झेपत नाही ना. आणि त्याला खायला पण न्यायचा होता त्यामुळे त्याला त्याचा वेगळा होता. पण तरी पण त्यांनी मदत केली थोडी रुद्राने. इथं बघा एवढा हरभरा आहे ना एवढा त्यांनी आपल्या एकट्याने नेऊन टाकला आणि त्याच्या खायचा पण नेऊन टाकला. मग आता झालंय आमचं. आम्ही चाललोय घरी. मी पण हरभऱ्याची भाजी खुडली जरा तुम्हाला दाखवते पुढं. चलो इकडे तो पण तो आता त्याने पिशवीच नेली. आता टाकीन सगळ्या पिशवीतून डायरेक्ट नेऊन गाडी टाकीन. मागाशी पिशवी नव्हती नेली तेव्हा असा सुट्टा आणला होता. आता बहुतेक जाऊ आम्ही घरी. मी एवढी भाजी केली बघा खुडली. भोपळ्याच्या पिशव्या त्या. मी इथं बसले ऊन लागत आहे. सावली पार गेली तिकडं. मस्त मस्त डक्यावर घेऊन. न्यायचा का पाटा घरी. काय वाटते तू पाट्या. काय माहिती हरभऱ्याचा हलवा. हरभऱ्याची भाजी होते ना. चटणी हलवा नाही का चटणी आहे खरं. गाडी जवळ आले आता. तात्या गाडी वळून लावली माहिती तुला माहिती का तात्या गाडी जवळ आली ना गाडी थोडी पुढे न्यायची अशीच रस्त्याने न्यायची. त्याला बसतात काय ते गाडी जवळ आली तरी. दम आला भाऊ थोडी असतो. भाऊ मी तिथून हरभरा व्हायला भाऊ तुला एवढंच चलवत नाही भाऊ. इथून इथं आले भाऊ. अरे पण जसं येतं तू बघ ना मग कम्पॅरिझन कर ना. मी तेवढ्या लांब हेलपट्टे मारले त्याच्या कम्पॅरिझन मध्ये तू एवढं तर चलू शकते ना भाऊ. बस भाऊ
फुलाने भरले गाडीत हरभरा हरभरा दाखवतो लागायला उचली ती उचल. भाऊ अरे पडली. व्हिडिओ घेतला का पण आता त्याने धरायला धरला होता. भाऊ आले आले आले. बसा भाऊ होईल ना 50 भाऊ. मस्त होते ना मला अच्छा आहे बोंबलून भाऊ. नाही हो जास्त होते ना 50ला. चाललो आम्ही घरी. भेटू आता घरी गेल्यावर परत नाही आमचं स्टोरेज फुल होईल का. आम्ही पोचलो गाईज कुठे पोचलो? घरी. बघा आमच्या घरचा पसारा गाईज. चला बाय गाईज, भेटूया परत गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. हा रुद्राचा हरभरा गाईज. हा रुद्रा गाईज. तुम्ही वावरात पेरा आणि तुम्हीच कर. आमचं येणार नाही असं म्हणायचं का रुद्रा. तसं नाही तिथून व्यवस्था तो राहतोय का नाही माहित नाही. जय बजरंगबली. हातपाय धुतले. आता म्हटलं जरा पाणी बिणी प्यावा. पाणी पिले नाही वावरात अजिबात मी. आणि थोडा चहा पण प्यावा. लय कंटाळा आला आहे. काम तर काहीच केलं नाही मी, पण तेवढं चालणं वगैरे माझ्यासाठी खूप झालं. सो आणि 4 पण वाजलेत. पाणी बिणी पिते, मस्त चहा बनवते, तुम्हाला दाखवते. तर हे बघा चहा केला आहे, पिते. आणि तो नाही घरी कारण रुद्र गेला रुद्राच्या घरी आणि बाळा पण गेला गावात. म्हटलं मी कोल्ड्रिंक पितो, त्याला नाही चहा प्यायचं असं. तो कोल्ड्रिंक प्यायला गेला आहे. आपलं हे देशी कोल्ड्रिंक बरं आहे, देशी पॅरासिटामॉल. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब नक्की करा आणि चहा प्यायला पण या. त्यानंतर मग संध्याकाळी आईने तो हरभऱ्याच्या गड्ड्या बांधल्या आणि त्यांना असं म्हणजे असं 50-50चे गड्डे करून भिजवला, धुतला आणि विकायला पण नेला होता. तर 15-15 रुपयांनी असा विकला पण. आणि रविवारच्या बाजारात पण आम्ही विकला आहे 20 रुपयाला 31 रुपयाच्या 2. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. नुसतं हरभरा उपटून आणून पण नाही, त्याच्या एवढं पुढचं काळजी पण करायला लागते. असं बांधायचं, मग तो धुवायचा, मग तो बाजारात न्यायचा, तेव्हा कुठं तो विकला जातो.